हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? तर आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि हॅपी असाल. तर परत एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. तर आज वार आहे सोमवार आणि माझी देवपूजा चालली आहे. एकादशी आहे आज, तर त्यामुळे मी देवपूजा करते. इथे पूर्ण देवांना आंघोळ वगैरे घालायची आहे मला, तर त्यामुळे पूर्ण मंदिरातले देव मी बाहेर काढून घेतलेत. मंदिर साफ करून घेते. देवाच्या खाली जो कपडा टाकलेला असतो तर तो सुद्धा मी बदलते. जेव्हा मी देव धुते ना तर तेव्हा तो खालचा कपडा मी बदलते, दुसरा टाकते धुतलेला. आणि नंतर मग व्यवस्थित ते वगैरे आंघोळ घातल्याच्या नंतर त्यांना त्या कपड्यावर मग त्यांना देवाला बसवते. तर पूर्ण मंदिर मी दुसऱ्या कपड्याने साफ करून घेतलं. दुसरा कपडा टाकला तिथे जो धुतलेला होता तो, आणि व्यवस्थित एका दुसऱ्या जो मी देव पुसायला वेगळा कपडा ठेवलेला आहे तर त्या ओल्या फडक्याने देवाचे जे फोटो फ्रेम आहेत ते पुसून घेते. कारण ते जर धुतले तर त्याच्यामध्ये पाणी जाऊन ते खराब होतात, त्यामुळे ते फक्त ओल्या फडक्याने मी पुसून घेते. मग नंतर त्यांना टीका वगैरे लावून जी माळ आहे जपमाळ तीसुद्धा पुसून घेते आणि वरती ठेवते. माळ ठेवण्यासाठी मला जागा करायची आहे, पण माळ कशी ठेवतात काय मला माहीत नाही, म्हणून मी मंदिरावरती ठेवली आहे. आणि देवांना वगैरे टीका मला लावला की अनिशाला लावायचाच असतो, तिला लावला. मग नंतर आपल्या गणपती बाप्पालासुद्धा आंघोळ घातली. जी मी गणपतीची छोटीशी मूर्ती आहे ना घरामध्ये, ती मी खाली ठेवत असते. इथे माझ्याकडे ते कवड्याचं जे बनवलेलं आहे खाली बैसनं देवाचं, तर त्याच्यामध्ये मी ते ठेवत असते. गणपती बाप्पाची मूर्ती त्याच्यावरती ठेवत असते. जी पुढं आहे व्हाईट कलरचं दिसते त्याच्यावर. तर आता मी गणपतीला आंघोळ घातली आणि त्यांनासुद्धा ठेवते. बाजूला हे झाड ठेवते जेणेकरून तिथे थोडंसं असं सावली असल्यासारखं दिसतं, म्हणून मी ते जे आपले आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत ते तिथे ठेवते. हा कलश मी जेव्हा देव धुते तेव्हा बदलते, नाहीतर कधी कधी जेव्हा मला वेळ भेटेल, जेव्हा मला वाटेल की आज कलशमधलं पाणी चेंज करायचं, मी चेंज करते. जमेल तसं मला मी करते. नंतर दुसरा कलश मी पाणी चेंज केला आणि कलशसुद्धा बदलला. नारळ वगैरे धुवून कलशमध्ये ठेवलं. स्वास्तिक काढते कलशवरती. याआधी मी कलश ठेवलेला, पण त्याचं खूप मोठं म्हणजे नारळाचं झाड झालेलं, आणि ते मी कलशच्या बाहेर काढल्याच्या नंतर ना माहीत नाही त्याला काय झालं, ते एकदम म्हणजे लावल्यानंतर एकदम सुकूनच गेलं. त्यानंतर मी हा दुसरा नारळ कलशमध्ये ठेवलेला आहे. आता बघू. तर इथं जे कलशमध्ये नारळ ठेवलं आहे ना त्याच्यावर सुद्धा हळदी कुंकू वाहून घेते आणि ऑलमोस्ट माझी देवपूजा होत आली आहे. टेबल वगैरे पुसून घेते जे पाणी वगैरे पडलं आहे त्यामुळे. मला जशी जमेल ना, पहिल्यापासून मी जशी करत आले तशीच साधी आणि सोपी देवपूजा करते. त्याच्यामध्ये जास्त गुंतागुंत करत नाही, जसं जमतं तसंच करते. तर देवपूजा झाल्याच्या नंतर ना लगेच स्वयंपाक करायला घेतला. पहिलं चेंज केलं आणि मग स्वयंपाक करायला घेतला. आज जेवणामध्ये भाकरी आणि मटकीची उसळ अशी बनवलं होतं. तर पटापट भाकरी बनवून घेते मी. आम्ही शक्यतो ज्वारीच्या भाकरीच खातो, त्यामुळे पटकन अशा भाकरी बनवून घेतल्या. आणि मी ना भाकरीचा शॉर्ट व्हिडिओ एक अपलोड केलेला, तो खूप म्हणजे बऱ्यापैकी व्हायरल गेला. म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओपैकी तो जास्त व्हायरल गेलेला आहे. तर तो नसेल बघितला तर तोही तुम्ही बघू शकता. तर इथे मी ना पटकन अशा भाकरी बनवून घेते. भाकरी आहे ना मी खूप लवकर शिकली आहे. म्हणजे अगदी 3री-4थीत असल्यापासून मी भाकरी शिकली आहे. कारण पहिले ना आमची आजी आम्हाला सांगायची की शेणाच्या गौऱ्या करायच्या. म्हणजे शेण जे असतं आपलं गायांचं, त्या म्हशींचं, ते शेण करायचं आणि त्याच्या गौऱ्या थापायच्या, म्हणजे भाकरी आपल्याला लवकर येतात आणि पटापट थापता येतात. तर तेव्हापासून त्यामुळे मी भाकरी शिकली आहे. तर तुम्हीसुद्धा अशाच शेणाच्या गौऱ्या थापून भाकरी शिकला आहेत का हे मला कॉमेंटमध्ये सांगा, किंवा तुमची भाकरीची स्टोरी नक्की सांगा. अशी फेकतेत का? हादूच ठेवायचे असतं तेल. एअर फ्रेशनर हार्पिकवर फ्री भेटलेला. चला काहीतरी फ्री भेटलं. एक हार्पिक आणतो. ते नको ठेव, ते राहू दे. किती दिले? 4. खा. तर 2 पॅकेट आणले सोनपापडीचे. एक आहे श्रीरामवालं, याचा आणि याचा फ्लेवर वेगळा वेगळा आहे मला वाटतं.
पहिले फिनिश कर. देवासाठी तेल 1 बॉटल. इथं देवाचं तेल दुकानातून घ्यायचं म्हणलं ना खूप महाग भेटतं आणि डीमार्टमधून जरा स्वस्त पडतं. स्वस्त म्हणजे थोडं पडतं सगळ्यासोबत. अनिशासाठी बॉर्नविटा फर्स्ट टाईम आणलं, याच्या आधी एकदा पण यूज केलेला नाही आहे आणि छोटा डब्बा आणला आहे त्यासाठी. हे बघ तुझ्यासाठी आणलं आहे. सॉफ्ट स्वीज रोल अनिशासाठी. अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू हेड अँड शोल्डरचा. हां तुझ्यासाठी एक्सो 2 एक्सोचे हे बॉक्स आणलेत. हे मोठेवाले आणले ना खूप दिवस जातात. अनिशाची साबण. हो तुझी आहे. तर आता मी ना ह्या तेलाच्या पिशव्या ना भरून ठेवते म्हणजे मला डब्यात टाकण्यासाठी बऱ्या पडतील एकदा भरून ठेवल्यावर. आणि हॅलो तुम्ही कसे? लोणचं मिक्सवालं लोणचं. साबुदाणा आता महाशिवरात्री येते त्यासाठी साबुदाणा ऑलरेडी आहे घरामध्ये. आम्ही नाश्त्याला कधीतरी बनवतो, सगळ्यांनाच खूप आवडतो. हां हां तुला आणलं पकड. सगळ्यांनाच आवडतो साबुदाणा घरामध्ये. गरम मसाला पॅकेट. सर्फ एक्सेलचे सोप. अनिशासाठी केक आणला आहे पण मी लपून ठेवते आता कारण तिने सकाळी खाल्ला एक. डेटॉलचे साबण. अजून एक पॅकेट आणलं आहे सर्फ एक्सेलचं. हळद पॅकेट. हळदीचं ना एकच पॅकेट सांगितलं होतं मला वाटतं ह्यांनी 2 आणलेत की काय, कारण मला ह्यावेळेस ना हळकुंडापासून हळद तयार करून घ्यायची आहे म्हणजे ती जरा चांगली असते आणि जास्त पण भेटते आणि वर्षभर टेन्शन नाही राहत. तर त्यासाठी मला तशी बनवून घ्यायची आहे पण तोपर्यंत काम चालवण्यासाठी मी हे घेतली आहे. आता मी विचारेल कुठं भेटतात हळकुंड वगैरे आणि कोण दळून देतं मग तेव्हा मी ती तशी दळून घेईल. तात्पुरती आत्ता ही आणली आहे. ठेवून दे ना बाळा तिकडं. ठेव. मटकीचे पॅकेट. कडधान्य जास्त बनवले जातात घरात, भाजीला काही नसेल तर कडधान्य बरे पडतात म्हणून जास्त आणलेत. ते ठेव ना बाळा. सांड ना फुटन ते पडत असतं खाली. ठेव. हां हे आहेत छोले काबुली चण्याचं पॅकेट. घरामध्ये होतं ॲक्च्युली एक पॅकेट. मिरची पावडर. अजून एक कांदा लसूण मसाला डीमार्टवाला. फर्स्ट टाईम बघते मी कांदा लसूण मसाला हावाला. मी तर रामबंधूचा नाही सुहानाचा कांदा लसूण मसाला आणत असते, छान आहे तो. धनिया पावडर. काजू आणलेत, थोडेसे ड्रायफ्रूट्स आणले त्यांनी. गोल्ड टाटा टी गोल्डचा चहा पावडर. कप गोल्डवाले चहा पावडर. आम्ही जास्त चहा पित नाही, कधीतरी कोण आलं पाहुणे वगैरे तर कधीतरी कोण पाहुणे वगैरे आले तर चहा बनवतो किंवा कधीतरी पिऊ वाटला तर टोस्ट वगैरे खायचे असेल तर मग चहा बनवतो, नाहीतर मग चहा बनवतच नाही. त्यामुळे चहा पावडर आम्हाला थोडीशीच लागते. हे तांदूळ बासमती. एरियल आणलं आहे, एरियलचं सर्फ. डाळ, शेंगदाणे आणि साखर आणि शेंगदाणे याच्यामध्ये एवढं आहे. आता हे मला एवढं कुठं कुठं ठेवायचं. ही शॅम्पूची बॉटल प्राईस 330 रुपये फॉर 300 ml. मला आपल्या इथं कितीला भेटते आणि इथं कितीला भेटते कितीचा फरक पडतो आहे. 259 रुपयाला पडली आहे मला ही हेड अँड शोल्डरची बॉटल, जे की याची प्राईस आहे 330 रुपये आणि डीमार्टमधून 259 रुपये. मस्त. आणि फ्री भेटलं आहे हार्पिकवर बाथरूम फ्रेशनर
एअर फ्रेशनर फ्री भेटेल. चला आता एवढं सगळं मला भरावं लागेल, कशात काय काय भरायचं आहे हे सगळं मी आवरते आणि मग तुम्हाला भेटते. तर सगळं सामान जे होतं डीमार्टमधून आणलेलं ते सगळं व्यवस्थित लावून घेतलं. जिथल्या तिथं व्यवस्थित प्रत्येक सामान प्रत्येक डब्यामध्ये ठेवलं. ज्या त्या डब्यामध्ये सगळं सामान म्हणजे वेगवेगळं जसं मला सापडेल किंवा मला असं घ्यायला इझी जाईल तसं ते ठेवून दिलं व्यवस्थित. जे मला लवकर लागत नाही ते वरती ठेवलं आणि जे मला रोज लागतं सामान ते खाली ठेवलं आणि डब्या वगैरे व्यवस्थित शेंगदाणे वगैरे भरून ठेवले जे मला लागतात. आणि शेंगदाणेसुद्धा मी भाजीमध्ये जास्त कूट वगैरे वापरत नाही. जेव्हा खिचडी वगैरे बनवायची असते साबुदाण्याची तेव्हा शेंगदाणे वापरले जातात किंवा एखादी भाजी अशी असेल की त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वापरते मी, तर तेव्हा शेंगदाणे वापरले जातात. कदाचित भाज्या सुक्याच असतात डब्यामुळे सुक्या भाज्या बनवायला लागतात आणि कधीतरी पातळ बनवली तर मी कांदा टोमॅटो टाकूनच बनवते. शेंगदाण्याचा कूट जास्त बनवत नाही आणि भाज्यामध्ये कूट टाकल्याच्यानंतर ना भाजीचा जो तिखटपणा आहे ना तो निघून जातो, तर त्यामुळे मी थोडंसं प्रमाण शेंगदाण्याच्या कूटचं कमी करते. आणि आता इथे मी भांडे घासून घेते. माझा भांड्याचा रोजचा हाच टाईम असतो. मला भांडे घासायला 5 वाजतातच. काही असो, रोज तर मला म्हणजे व्हिडिओ टाकण्यासाठी एडिटिंग वगैरे करण्यासाठी ते भांडे माझे तसेच असतात. मग मी 5 वाजता घासते. आणि आज मला सामान वगैरे भरून ठेवायचं होतं जे डीमार्टमधून आणलं होतं, तर त्यामुळे माझे भांडे 5 वाजताच घासले मी. रोज हाच टायमिंग होतो मला भांडे घासण्याचा. मी ट्राय करते लवकर घासायचे, पण ते काही होत नाही. तेवढाच टाईम होतं मला किती ट्राय केलं तरी तर माझे पूर्ण भांडे वगैरे घासून झालेत. सिंक घासून घेतलं आहे. आता मी ना मला मनी प्लांट मी आणून ठेवलं होतं काल, तर तेच लावते. मी काल बाहेर गेले होते आणि मला मनी प्लांटचं झाड दिसलं तिकडे येताना रस्त्यावर, तर मी येताना थोडंसं झाड ते तोडून घेऊन आलेली आणि ते सगळे माझे कामं वगैरे आजचे दिवसभराचे होईपर्यंत ना मी ते तांब्यामध्ये पाणी टाकून असंच ठेवून दिलेलं ते सुकू नये म्हणून. आणि मी खरंच खूप खुश झाले की मला अचानक मनी प्लांटची वेल दिसली. मला मनी प्लांट घेण्यासाठी ना नर्सरीमध्ये जावं लागलं असतं, जे की खूप म्हणजे माझ्याकडे टाईम पण नसतो जायला आणि अनिशा असते त्यामुळे मला वेळही भेटत नाही अशा गोष्टींसाठी. पण मला खूप इच्छा होती की मला मनी प्लांट लावायचं आहे घरामध्ये. तर असं बोलतात ना की आपण मनापासून काहीतरी इच्छा आपली असेल आणि आपण मनापासून प्रयत्न करतो आहे. खरंच आज सकाळपासून मला असं वाटत होतं जर मला आज कुठे मी बाहेर चालली आहे तर मला कोणाच्या तरी घरी किंवा कुठे बाहेर जर मनी प्लांटचा वेल दिसला तर मी लगेच घेऊन येईन. आणि मला तो खरंच येताना दिसला आणि मी पटकन तो त्याच्यामधले थोडासा कट करून घेतला आणि घरी आल्याच्या नंतर तांब्यामध्ये ठेवला आणि सगळे कामं माझे होईपर्यंत तसाच ठेवला. मी मनी प्लांट लावायसाठी ना टोमॅटो सॉसची बॉटल खूप दिवस झाले माझा सॉस संपलेला, ती मी तशीच जपून ठेवली होती धुवून अशीच. इथे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असेल तर मटका आहे ना त्याच्यापाशी मी उभी करून ठेवलेली ती. तर आता मी लावते त्याच्यामध्ये झाड आणि जेवढं त्या बॉटलमध्ये बसते तेवढं लावते. बाकीचं उरलेलं मी काचेच्या ग्लासमध्ये लावेल. तर आता मी जागा शोधते इथे कुठं लावायला. आता सध्या तर मी जे 2 शेल्फ आहे जिथे माठ ठेवला आहे तिथेच लावेल. तर आय होप तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो कमेंट करायला विसरू नका. तर आता मी मनी प्लांट ठेवते त्याच्या जागेवर. चला तर मग भेटूया अशाच एका नवीनशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.